नीट बघा, महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन सर्वात मोठे वैरी, दोन भाऊ, आज एकाच मंचावर. आणि त्यांच्यासोबत राजकारणातील भीष्म पितामह शरद पवार. आजपर्यंत ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती ते आज घडलं आहे. आणि हे तिघे फक्त एकत्र आले नाही, तर त्यांनी एक असा बॉम्ब टाकला आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. त्यांनी थेट निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर आरोप केले आहेत. तर मग सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आपण वर्षानुवर्षे वाट पाहत आहोत, त्या निवडणुका आता रद्द होणार का? चला या राजकीय भूकंपाची प्रत्येक इंटेन्सिटी मोजूया. या ऐतिहासिक पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी आणि मनसेने मिळून 3 मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा पहिला आणि सर्वात मोठा आरोप आहे मतदार याद्यांवर. त्यांनी दावा केला आहे की एकाच घरात 50 ते 60 मतदार कसे असू शकतात. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये लाखो बोगस नावं घुसवली गेली आहेत. मेलेल्या माणसांच्या नावावर मतदान करण्याचा हा डाव आहे. हा आरोप थेट मतदान चोरीकडे बोट दाखवत आहे. दुसरा आरोप आहे थेट निवडणूक आयोगाच्या कॉम्प्युटर सर्व्हरवर. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही नवीन मतदार नोंदणी करायला जातो तेव्हा सर्व्हर एकतर स्लो होतो किंवा होतो, पण सत्ताधारी पक्षाची नोंदणी मात्र वेगाने होते. हा तांत्रिक बिघाड आहे की मुद्दाम केलेला खेळ? या आरोपांमुळे तुमच्या आमच्या मनात येणारा सर्वात मोठा प्रश्न मग आता निवडणुकांचं काय होणार? कायदेशीरदृष्ट्या जर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं सिद्ध झालं तर न्यायालय संपूर्ण मतदार यादीची नव्याने पडताळणी करण्याचे आदेश देऊ शकतं. या प्रक्रियेला अनेक महिने लागतील. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या निवडणुका आधीच 2-2.5 वर्षांपासून रखडल्या आहेत त्या आणखी पुढे ढकलल्या जाऊ शकतात. अर्थात सत्ताधारी पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते विरोधक पराभवाच्या भीतीने निवडणुकीतून पळ काढण्यासाठी कारणं शोधत आहेत. पण या आरोपांच्या पलीकडे या अभूतपूर्व एकीमागे खरा राजकीय डाव काय आहे? राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे 3 मोठ्या शक्यता आहेत. पहिली शक्यता, विरोधकांना निवडणुकीत आपला पराभव होण्याची भीती आहे का? आणि म्हणूनच निकालापूर्वीच आणि मतदार याद्यांमध्ये गडबड झाली असा एक नॅरेटिव्ह तयार केला जात आहे का, जेणेकरून हरल्यानंतर पराभवाचं खापर व्यवस्थेवर फोडता येईल. दुसरी शक्यता ही पत्रकार परिषद निवडणुकांबद्दल कमी आणि भविष्यातील भाजप विरोधी एका नव्या महाभयंकर आघाडीबद्दल जास्त आहे का? उद्धव आणि राज ठाकरे यांची ही एकी ही त्याच नव्या समीकरणाची नांदी आहे का? तिसरी आणि सर्वात व्यावहारिक शक्यता, निवडणूक आयोग आणि सरकारवर प्रचंड दबाव आणणे, जेणेकरून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जाईल आणि सत्ताधाऱ्यांना कोणताही गैरफायदा घेता येणार नाही. निवडणुका रद्द होतील की वेळेवर होतील हे येणारा काळच ठरवेल. पण एका गोष्टीची नोंद इतिहासात आज नक्कीच झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील जुनी भिंत आज पडली आहे. कट्टर वैरी फक्त एका समान शत्रूमुळे एकत्र आले आहेत. ही लढाई आता फक्त मुंबई महानगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची राहिलेली नाही. ही लढाई आता थेट निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर येऊन पोहोचली आहे. आणि या लढाईत कोण जिंकणार आणि कोण हरणार हे आता मतदार ठरवणार नाही, तर लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास ठरवणार आहे.